जे मन वायू तत्वापासून बनलेलं आहे. माणसाचं मन इथं बसून आपण शेताकडे जाऊन येतो, ऊसाची मोटर चालू करून येऊ शकतो. पाणी म्हणले पाण्याची वेळ झाली असेल तर इथं बसून आपण, बरीच माणसं कीर्तनात बसतात पण कीर्तनामध्ये नसतात. याला कारण मन, जे आपलं मन वायू तत्वापासून बनलेलं आहे. म्हणून संत सांगत असताना देवाला विनंती करत नाही, संताला विनंती करत नाही, तर ते आपल्या स्वतःच्या मनाला विनंती करतात. दुसरी गोष्ट, माणसाचं मन एक असतं का दोन असतं? दोन असतं. कारण माणसं म्हणतात महाराज माझं एक मन म्हणत होतं कीर्तनाला जावं, पण दुसरं मन म्हणत होतं नाही शेतामध्ये ऊस तोडायला माणसं आले, आपण ऊसाकडे जावं, नाही तर गुराळ चालू आहे गुराळ तिकडे जायला पाहिजे ऊसाकडे. एक मन कीर्तनाला यावं म्हणत होतं, दुसरं मन शेताकडे जावं म्हणत होतं. माणसं काय म्हणतात, माणसं दोन असतात. मन किती आहेत? दोन. बघा, मन दोन नसतात, मन एकच असतं. पण माणसं उगाच सहज बोलतात, एक मन म्हणत होतं आणि एक मन दुसरं नको म्हणत होतं. म्हणजे मन दोन नसतात. मन जर दोन असते तर त्या दोघांची मध्ये भांडणं लागली असती ना. तो शेताकडे कसं जातो, तो कीर्तनाकडे कसं जातो. म्हणून मन एकच असतं माणसाचं, पण त्या मनाला बायका दोन असतात. त्या मनाला बायका दोन आहेत, एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. आणि त्या मनाला मुलं आहेत. कोणती? संकल्प, विकल्प, प्रकल्प, ही मनाची मुलं आहेत. बरोबर. मनाच्या मुलाचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, आणि अगोदरच आपल्याला वेळ जास्ती झालेला आहे. आपलं कीर्तन होतं 10 ते 12, पण 12 वाजता सुरुवात झाली महाराज. ही सगळी मंडळी म्हणले गायक वादक सप्ताहातून लिंबवाडीच्या सप्त्याला होती ते, आणि सप्त्यातली लोक येऊ देणार. म्हणले आज आमचं म्हणले जायला पाहिजे, दुपारी कीर्तन आहे टाळ आरतीचं. म्हणले सारखं लक्ष आहे. पण मी म्हणलं हाही कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे, कारण मुळे परिवाराने जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, अगदी मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या प्रेमानं, मोठ्या वैभवानं, भक्तिभावानं हा कार्यक्रम संपन्न करायचा आहे.